जय भोले बम बम बोले ओम नमः शिवाय. कैसे मेरे भाई बहनों, कसे आहात माझ्या मराठी भाऊ बहिणींनो, हिंदी भाऊ बहिणींनो. तो आज हम दोनों ही लैंग्वेज मिक्स में बात करने वाले हैं, हिंदी और मराठी. किसी किसी को हिंदी नहीं आती है, इसलिए मराठी में बात करता हूँ, और मराठी जिसको नहीं आती उनको हिंदी में बात करता हूँ. वो तो मिक्स है. मुझे भी हिंदी ज़्यादा नहीं आता है, लेकिन आपके लिए मैं वीडियो बना रहा हूँ. ये मेरा उद्देश्य क्या है, मतलब माझा हेतु काय आहे, माझा उद्देश्य काय आहे, मेरा मतलब वीडियो बनाने का क्या है कि मेरे जो हिंदू भाई बहन हैं वो अपना धर्म छोड़कर किसी और के धर्म में ना जाए, इसलिए मैं ये वीडियो बना रहा हूँ. क्योंकि हमने पहले खुद के धर्म के बारे में समझना चाहिए, फिर दूसरे के धर्म में जाना चाहिए. आप गीता पढ़ो, आप महाभारत पढ़ो, आप हनुमान चालीसा करो, आपको इतने आपके लाइफ में अनुभव आएंगे, आपके लाइफ में बहुत चेंजिंग हो जाएंगे. तो आप दूसरे धर्म में नहीं जाएंगे. तुम्ही महाभारत पढ़ा, गीता पढ़ा, रोज हनुमान चालीसा करा. जर माझ्या हिंदू भाऊ बहिणींनो, तुम्ही जर 40 दिवस जर हनुमान चालीसा केला ना, तर तुमचं जीवन सगळं बदलून जाईल. तुमच्या जीवनामध्ये असे मोठे मोठे चमत्कार होतील की तुम्हाला कोणत्याही ख्रिस्ती चर्चमध्ये जायची गरज नाही पडणार. चर्चमध्ये जाऊन तुम्हाला रोगासाठी, आजारासाठी प्रार्थना करायची गरज नाही पडणार. अगोदर आपण आपल्या स्वतःच्या धर्माला अगोदर जानलं पाहिजे. हमारे खुद के धर्म के बारे में हमको जानकारी चाहिए, फिर बाद में हमने देखना चाहिए कि दूसरा धर्म क्या कहता है. तर माझ्या भाऊ बहिणींनो, लई व्हिडिओ लांबीत नाही मी. आजचा आपला टॉपिक काय आहे की नाताळ दिवशी काय होतं, क्रिसमस हा का मानला जातो आणि आपले लोक चर्चमध्ये जातात. तर क्रिसमस हे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. म्हणजे क्रिसमस 25 डिसेंबर. तर क्रिसमस मानला जातो. त्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना होती. काही काही चर्चमध्ये 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत प्रार्थना होती, आणि काही काही चर्चमध्ये दिवसभर फंक्शन चालले जातात, प्रार्थना चालली जाते दिवसभर. तर याच्यामध्ये 90% लोक जे आहेत ना, ते हिंदूमधूनच आलेले असतात. 10% लोक म्हणजे ख्रिस्ती असतात, म्हणजे ते पण ख्रिस्ती नसतात, ते धर्म परिवर्तन केलेले लोक असतात. आणि याच्यामध्ये असं शिकवलं जातं त्या दिवशी की येशू ख्रिस्ताचा कसा जन्म झाला, आणि येशूशिवाय तुम्हाला पर्याय नाही हे पण सांगितलं जातं चर्चमध्ये. एकच देव आहे येशू ख्रिस्त, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही देव नाही, असंही चर्चमध्ये म्हणलं जातं, बोललं जातं. आणि काही काही चर्चमध्ये खाऊ वाटप होतात, डान्सचे पण कार्यक्रम ठेवले जातात लहान मुलांचे, आणि काही काही चर्चमध्ये बिर्याणी पण असते. आता मी ज्या चर्चमध्ये सेवा करत होतो तिथं बिर्याणी असायची. नाताळ्या दिवशी दिवसभर बिर्याणी असायची. मस्तपैकी लोक जेवण करायचे, आणि भरपूर काही लोक येतात त्या दिवशी. पण काही काही लोकांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर, हे पण सांगण्यासाठी धर्मगुरू उभा करतात, कि स्वतःच्या जीवनाबद्दल अनुभव सांगण्यासाठी. खुद के लाइफ में जो आपके लाइफ में जो मतलब हुआ है चेंजिंग यीशु मसीह में आने के बाद, वो बताने को कहते हैं क्रिसमस के दिन लोगों को. तो बहुत कुछ लोग अपने लाइफ के बारे में बताते हैं कि यीशु ने मेरे लाइफ में ये किया, यीशु ने मुझे चंगाई दी, यीशु ने मेरे लाइफ में वो किया, ये किया. ये बातें सुनकर अनेक जो लोग हैं हिंदू भाई बहन, वो कन्वर्ट हो जाते हैं. मतलब उनका विश्वास धीरे 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 बढ़ता है. अगर कोई पहली बार आया होगा चर्च में, तो वो सोचता है यार यीशु मसीह में इतना मतलब आने के बाद इतना लाइफ अच्छा होता है, तो क्यों ना अगले संडे को आ जाए. तो
हर संडे को आने की कोशिश आने का प्रयास करता है और आता भी है। तो यीशु मसीह में बढ़ता है और वो पक्का विश्वासी धीरे धीरे हो जाता है। ऐसे लोग मतलब कन्वर्ट हो जाते हैं यीशु मसीह में। और हर बार यीशु मसीह के बारे में बताया जाता है। यीशु मसीह कौन था, यीशु मसीह ने कैसा जन्म लिया इस धरती पे। यीशु मसीह का जन्म के बारे में बताया जाता है कि उसका मरे के पेट से जन्म हुआ प्रभु यीशु मसीह का, और मरिया कुंवारी थी, ये बताया जाता है क्रिसमस के दिन। और येशू मसीहचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून झाला असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे, असं ते सांगतात लोकांना. लोक अचंबित होतात, लोक ऐकतात, त्यांना वेगळंच ऐकायला भेटतं म्हणजे नाही का. आणि लोक विश्वास ठेवतात, हळूहळू बायबल वाचायचा प्रयत्न करतात, वाचतात, त्यांना कंटिन्यू केल्यामुळे त्यांना कळलं जातं. आणि ख्रिसमस दिवशी जादा भर दिला जातो या गोष्टीवर, येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, की त्याचा जन्म पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होतील, कार्य होईल. येशू ख्रिस्त हाच तुमचा देव आहे, हाच तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जय येशू मसीह की, असं म्हणलं. तर पुढचा मी भाग तुमच्यासाठी असे जाणणार आहे, एक 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 एक. तर मी पण ज्यावेळेस ख्रिश्चनिटीमध्ये होतो त्यावेळेस मी पण म्हणजे असं सांगायचो नाही का, म्हणजे नेमकं माझे पास्टर अंद्रेस पाखरे म्हणून फेसबुक